विद्यार्थी मित्र नमस्कार. मी चव्हाण BG SGM कॉलेज कराड. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रिकल फॅन पेपर सेकंडमधील इलेक्ट्रिकल फॅन्स हा टॉपिक पाहणार आहोत. यापूर्वी आपण पेपर 2मधील मिक्सर कम ग्राइंडर कम फूड प्रोसेसर हे प्रकरण पाहिलं होतं. त्यामध्ये आपण त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्यामध्ये असणाऱ्या ॲसेसरीज, त्यासोबतच त्याचे जे काही वेगवेगळे संरक्षण साधनं होती ती संरक्षण साधनं पाहिली होती आणि त्यामध्ये निर्माण होणारे दोष आणि त्याचे चाचणी, त्या संदर्भानं जे काही उपाय असतील ते उपाय किंवा दुरुस्ती अशा स्वरूपानं आपण इलेक्ट्रिकल मिक्सर कम ग्राइंडर अँड फूड प्रोसेसर हे प्रकरण पाहिलं होतं. पुढचं जे प्रकरण आहे ते आज आपण पाहणार होतं इलेक्ट्रिकल फॅन. आता इलेक्ट्रिकल फॅन्स पाहत असताना इलेक्ट्रिकल फॅन्सचे अनेक प्रकार आहेत, म्हणजे टाईप्स ऑफ फॅन्स. म्हणजे टाईप्स ऑफ फॅन आहेत, त्यामध्ये कोणकोणते फॅन आहेत किंवा हे प्रकार कशावरून पडलेले आहेत. फॅन ज्या पद्धतीनं वापरला जातो, ज्या ठिकाणावर वापरला जातो किंवा ज्या ठिकाणी तो बसवून वापरला जातो अशावरून ह्या पंख्यांचे प्रकार पाडले जातात आणि अशा पंख्यांच्या प्रकारांना आपण असं म्हणतो की जो फॅन सिलिंगला बसवला जातो त्याला आपण सिलिंग फॅन, म्हणजे छताला बसवणाऱ्या फॅनला आपण सिलिंग फॅन असं म्हणतो, सिलिंग फॅन. तर टेबलवर बसवलेला जर फॅन असेल किंवा टेबलवर ठेवलेला फॅन असेल किंवा स्टूलवर ठेवलेला फॅन असेल तर अशा फॅनला आपण टेबल फॅन असं म्हणतो, टेबल फॅन. जर हाच फॅन आपण स्टँडवरती बसवलेला असेल तर त्या फॅनला आपण स्टँड फॅन किंवा स्टँड फॅन किंवा पेडस्टल फॅन असं म्हणतो, पेडस्टल फॅन. तर हा फॅन जर आपण भिंतीवरती बसवलेला असेल त्याला आपण वॉल माउंटेड फॅन असं म्हणतो, वॉल माउंटेड फॅन. त्यासोबतच किचनमध्ये किंवा अशा सार्वजनिक ठिकाणामध्ये जी दूषित हवा असते ती बाहेर काढून टाकण्यासाठी किंवा त्यालाच आपण एक्झॉस्ट करणे असं म्हणतो, अशा एक्झॉस्टसाठी जो काय फॅन वापरला जातो त्या फॅनला आपण एक्झॉस्ट फॅन असं म्हणतो, एक्झॉस्ट फॅन. बघा, जर केबिनमध्ये आपण एअर सर्क्युलेशनला जर आपण फॅन बसवलेला असेल, ह्याचे एअर सर्क्युलेशन आहे, एअर सर्क्युलेशन केबिन ही लहान असल्यामुळं फॅन ही लहान असतो आणि म्हणून ह्या फॅनला आपण केबिन फॅन असतो, केबिन फॅन. म्हणजे सिलिंग फॅन, टेबल फॅन, स्टँड फॅन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो आहे पेडस्टल फॅन, वॉल माउंटेड फॅन, एक्झॉस्ट फॅन आणि केबिन फॅन. म्हणजे हे झाले फॅनचे प्रकार. म्हणजे दीज आर द टाईप्स ऑफ व्हेरियस इलेक्ट्रिकल फॅन्स. वेगवेगळे इलेक्ट्रिकल फॅनचे हे प्रकार आहेत आणि या प्रकारामध्ये आपण आज पाहणार आहोत सिलिंग फॅन. हा जो सिलिंग फॅन आहे हा सिलिंग फॅन घरोघरी, ऑफिसेसमध्ये, कॉलेजेसमध्ये, हॉस्पिटल्समध्ये म्हणजे जवळजवळ सर्व ठिकाणी ह्या फॅनचा उपयोग केला जातो किंवा वापर केला जातो. आणि मग हा जो फॅन आहे हा फॅन नक्की कसा असतो, त्याची अंतर्गत रचना कशी असते, या फॅनमध्ये महत्त्वाचे भाग कोणते असतात किंवा यामध्ये वापरली गेलेली मोटर कोणत्या प्रकारची असते, यामध्ये वापरलेल्या मोटरचं वेग नियंत्रण कसं केलं जातं, त्याशिवाय यामध्ये या फॅनमध्ये वापरलेल्या मोटरची गुणवैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यासोबतच या मोटरमध्ये वापरल्या गेलेल्या फॅन ब्लेड्स आहेत त्यांचा संच कसा असतो इत्यादीची माहिती आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण असं मागील लेक्चरात पाहिलं होतं की जे AC मोटर्स आहेत, म्हणजे फॅन हा AC सप्लायवरती कार्य करतो आणि म्हणून त्यामध्ये वापरलेल्या ज्या मोटर्स आहेत ह्या AC मोटर आहेत. मग ह्या AC मोटर्सचे आपण प्रकार पाहिले होते गेल्या वर्षी. मी यावर्षी पुन्हा आठवण करून देतो. बघा की पहिला प्रकार होता त्याला आपण म्हणतो DC सप्लाय. दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो AC सप्लाय. आणि या AC सप्लायवरतीच वर सांगितल्याप्रमाणे AC मोटर्स काम करतात आणि ह्या AC मोटरमध्ये पहिली मोटर आहे त्याला आपण म्हणतो सिंगल फेज मोटर, सिंगल फेज मोटर. म्हणजे जी मोटर सिंगल फेज, न्यूट्रल आणि फेज अशी जी काय
सप्लाय सिस्टीम असते, त्या सिस्टीमवरती त्या सप्लायवरती कार्य करणारी जी मोटर असेल तिला आपण सिंगल फेज AC मोटर असं म्हणतो. आणि दुसरी जी मोटर आहे तिला आपण म्हणतो पॉलीफेज मोटर. पॉली या शब्दाचा अर्थ अनेक, म्हणजे एकपेक्षा जास्त. पॉलीफेज मोटर हे जे पॉलीफेज मोटर आहे, विशेषतः करून आपण इंडियामध्ये जे पॉलीफेज मोटर्स वापरतो त्यामध्ये आपण 3 फेज मोटर्स वापरतो. 3 फेज मोटर्स म्हणजे 3 फेज मोटर्स, पॉलीफेज मोटरलाच आपण इनडायरेक्टली 3 फेज मोटर्स असे म्हणू शकतो, कारण ह्या 3 फेज मोटारीचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आणि त्याची अनेक काही कारणं आहेत, रिझन्स आहेत. त्यामध्ये पहिले सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असेल तर या मोटारीचा परफॉर्मन्स चांगला असतो. आणि भारतामध्ये जी AC सप्लाय सिस्टीम आहे, ही AC सप्लाय सिस्टीममध्ये 3 फेज 4 वायर सिस्टीमचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं किंवा तशी सुविधा असते. आणि अशा सुविधेमध्ये आपण काय करू शकतो, 3 फेजची मोटर किंवा मला हवी असल्यास सिंगल फेजची मोटर आपण वापरू शकतो. DC मोटर आहेत किंवा DC सप्लायवर चालवलेल्या मोटर्स आहेत, त्या मोटर्स अलीकडं आपण काही ठिकाणी फॅनमध्ये वापरतो. मग उदाहरणार्थ सांगायचं असेल तर कार फॅन. कारमध्ये वापरला गेलेला जो फॅन आहे, या फॅनसाठी आपण DC सप्लायवर चालणारी मोटर किंवा चालणारा फॅन त्यामध्ये वापरतो, कार फॅन. त्याबरोबरच कम्प्युटरसाठी जे काही कूलिंग फॅन्स वापरलेले असतात ते सुद्धा DC सप्लायवरती कार्य करत असतात. म्हणजे स्पेशल ठिकाणी जे फॅन्स वापरले जातात त्या ठिकाणचे फॅन्स जे DC सप्लायवर काम करतात ते DC फॅन्स आपण काय केले आपल्या अभ्यासक्रमामध्ये फारसे म्हणजे आपण व्यवहारामध्ये फारसे ते दुरुस्तीसाठी वापरत नाही किंवा आपण वापरतच नाही. घरगुती वापरासाठी म्हणा किंवा ऑफिस वापरासाठी या फॅनचा फारसा उपयोग केला जात नाही. परंतु अलीकडं DC मोटरवर चालणारे ब्रशलेस मोटर्स, BLDC असं म्हणतो त्याला आपण, BLDC म्हणजे ब्रशलेस DC मोटर, यावर चालणारे काही फॅन्स, सिलिंग फॅन्स किंवा टेबल फॅन्स मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि त्याचं कारण काय असेल तर या फॅनचं वैशिष्ट्य असे आहे की या फॅनमध्ये पॉवर सेविंग ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणजे या सिलिंग फॅनमध्ये वापरलेली जी मोटर आहे जिला आपण सिंगल फेज मोटर असं म्हणत होतो, ही जी सिंगल फेज मोटर आहे या सिंगल फेज मोटरपेक्षाही ही ब्रशलेस DC मोटर जी आहे ही मोटर कमी पॉवर कन्झ्युम करते आणि फाईन स्पीड कंट्रोल करते. म्हणजे स्पीड कंट्रोलसाठी आपल्याला AC मोटरमध्ये थोड्याशा अडचणी निर्माण होतात. सिलिंग फॅन जो आपण पाहिलेला आहे यामध्ये एकूण स्पीड्स आहेत हे 5 असतात. 5 म्हणजे सिलिंग फॅन नियंत्रणासाठी आपण 5 स्पीड वापरतो. पहिलं स्पीड आहे हे लो स्पीड असतं, पहिलं स्पीड हे लो स्पीड आहे आणि 5वं स्पीड आहे काय आहे, हाय स्पीड आहे. याच्यामध्ये आपल्याला हे जे काही 4 स्टेप्स मिळतात, ह्याच्या स्टेप्स आहेत, ह्या स्टेप्स कॉन्स्टंट स्पीडचे आहेत. याचा अर्थ स्टेपलेस नाही आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 असे ग्रॅज्युअली इन्क्रिएशन जे आहे तसं स्पीडमध्ये होत नाही. परंतु त्यामध्ये पहिलं स्पीड आहे, पहिलं जे स्पीड आहे हे काही RPMचं असेल, दुसरा स्पीड आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त RPMचं असेल. समजा आपण असं समजलं की पहिलं स्पीड आहे हे 100 RPMचं आहे, दुसरं जे स्पीड आहे ते दुसरं स्पीड 120 RPMचं आहे, तिसरं स्पीड आहे हे 150 RPMचं आहे, चौथं स्पीड आहे 200 RPMचं आहे आणि 5वं स्पीड आहे 265 RPMचं आहे. म्हणजे हे जे स्पीड जर आपण पाहिले तर आपल्याला असं लक्षात येतं की सिलिंग फॅनमध्ये वापरली गेलेली जी मोटर आहे ही सिलिंग फॅनची मोटर ही स्टेपलेस स्पीड कंट्रोल प्राप्त होत नाही. परंतु BLDC मोटरमध्ये मात्र आपणाला मोटरचे जे काय स्पीड रेग्युलेशन आहे, स्पीड कंट्रोल आहे हे आपल्याला फाईन कंट्रोल करता येतं. म्हणजे याचा अर्थ ग्रॅज्युअली हवं तसं स्पीड आपल्याला चेंज करता येतं. हा त्याचा विशेष करून मोठा फायदा आहे. आणि शिवाय यामध्ये यामध्ये ब्रशच नसल्यामुळे त्यामुळे वेअरिंग, स्पार्किंग किंवा कॉम्युटेटरवरती येणारे अनेक अडचणी जे आहेत, इलेक्ट्रिकलमध्ये येणारे दोष आहेत, ते दोष या BLDC मोटरमध्ये येत नाहीत. या BLDC मोटारीमध्ये म्हणजे ब्रशलेस DC मोटारीमध्ये फील्ड आहे, हे फील्ड DC तुमच्या परमनंट मॅग्नेट्सपासून तयार केलेलं असतं. म्हणजे कायमस्वरूपी चुंबकाचा वापर करून आपण काय करतो, याचे फील्ड तयार करतो आणि याचा जो स्टेटर आहे किंवा रोटर आहे, या रोटरमधलं जे वाइंडिंग आहे हे वाइंडिंग फिरत असते. म्हणजे इंटरॅक्शन होऊन चुंबकीय जे काय क्षेत्र आहे हे चुंबकीय क्षेत्र
परमनंट मॅग्नेटपासून तयार केलेले चुंबकीय क्षेत्र आणि त्यासोबत रोटरमध्ये असणारं चुंबकीय क्षेत्र, या दोन चुंबकीय क्षेत्रांच्या इंटरॅक्शन होऊन अंतर्गत घडामोडी होऊन यामध्ये काय होतं, टॉर्क निर्माण होतो, का ज्याला आपण बल म्हणतो, असं हे बल निर्माण होतं आणि ही मोटार फिरते. या मोटारीमध्ये वैशिष्ट्य काय सांगितलं की सुपर फाईन स्पीड कंट्रोल ही सिस्टीम आहे. आणि शिवाय या ज्या मोटारी आहेत या लो पॉवर कन्झम्पशन असणाऱ्या मोटारी आहेत. म्हणजे लाईटचं येणारं जे बिल आहे, हे लाईट्स येणारं बिल जर आपण तुलना केली कोणाची सिंगल फेज मोटर म्हणजे सिलिंग फॅनमध्ये वापरलेली मोटर आणि त्या नेहमीच्या सिलिंग फॅनमध्ये वापरलेली मोटर आणि ह्या नवीन सिलिंग फॅनमधली वापरलेली मोटर, तर आपल्याला पॉवर कन्झम्पशन हे ट्रॅडिशनल म्हणजे आत्ताच्या वापरामध्ये असणारे जे सिलिंग फॅन आहेत यामध्ये आपल्याला पॉवर कन्झम्पशन जास्त आढळतं. आता हे जे काय सिलिंग फॅनमध्ये वापरलेली AC मोटर आहे, हे AC मोटरमध्ये आपण बघितलं सिंगल फेज मोटर आहे. या सिंगल फेज मोटारीमध्ये सुद्धा काही प्रकार पडतात. त्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार येतो त्याला आपण स्प्लिट फेज मोटर असं म्हणतो. स्प्लिट फेज म्हणजे एका फेजची विभागणी करून आपण काय करतो, त्यापासून दोन आभासी फेज निर्माण करतो आणि अशा दोन आभासी फेज निर्माण झाल्यामुळंच टॉर्कची निर्मिती होते आणि ती मोटर सुरू होते. दुसरी जी मोटर आहे त्या मोटरला आपण काय म्हणतो आहे, कपॅसिटर मोटर. ही कपॅसिटर जी मोटर आहे ही कपॅसिटर मोटर बेसिकली स्प्लिट फेज मोटरच आहे. तिची रचना आणि त्या दोन्ही मोटारींच्या रचना आहेत ह्या सिमेट्रिकल आहेत, म्हणजे जवळजवळ सारख्या आहेत. फरक एवढाच आहे की या मोटारीमध्ये स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये आपण काय करतो, एक कपॅसिटर जोडतो. आता कपॅसिटर जोडल्यामुळं नक्की काय घडतं, तर कपॅसिटर जोडल्यामुळं दोन फेज आहे त्या फेजमध्ये फेज डिफरन्स निर्माण होतो. कपॅसिटिव्ह लोडमुळं मी तुम्हाला असं सांगितलं होतं की कपॅसिटिव्ह लोडमध्ये हा जो व्होल्टेज आणि करंटपैकी करंट हा व्होल्टेजच्या 90 अंशांनी पुढं असतो. करंट हा व्होल्टेजच्या 90 अंशांनी पुढं असतो म्हणून आपण त्याला लिडिंग असं म्हणतो. हे लिडिंग जे काही करंट असल्यामुळं निर्माण होणारा जो फेज डिफरन्स आहे, म्हणजे दोन फेजमध्ये निर्माण होणारा जो काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे किंवा डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स जास्त निर्माण होतं. असं डिस्टन्स जास्त निर्माण झाल्यामुळं आपल्याला जो काय होतो, बेटर टॉर्क. हा जो टॉर्क आहे हा बेटर म्हणजे चांगला टॉर्क होतो. स्प्लिट फेज मोटारीमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर अशी आभासी फेज निर्माण करण्यासाठी किंवा फेज डिफरन्स निर्माण करण्यासाठी आपण मोटारीच्या वाइंडिंगच्या रचनेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा बदल केला होता. आणि हा बदल काय होता, तर स्टार्टिंग वाइंडिंग आहे, हा स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स आपण जास्त केला होता. त्याचा रोध आहे हा रोध वाढवला होता, रेजिस्टन्स. आणि जी रनिंग वाइंडिंग आहे की ज्याला आपण मेन वाइंडिंग असं म्हणतो, ही जी मेन वाइंडिंग आहे त्या मेन वाइंडिंगची रचना आपण अशी केलेली होती की तिचा इंडक्टन्स वाढवला होता. इंडक्टन्स, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्समध्ये काय फरक असतो म्हणजे तुम्हाला पाठीमागे आपण पाहिलेलं आहे. तर रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स वाढल्यामुळं त्या वाइंडिंगमधून वाहणारा जो प्रवाह आहे हा व्होल्टेजला जवळ असतो, म्हणजे इन फेज असतो. एक्झॅक्ट इन फेज असत नाही पण त्याच्या जवळ असतो, थोडासा फेज डिफरन्स हा असतोच. आणि इंडक्टन्समध्ये म्हणजे मेन वाइंडिंगमध्ये वापरलेला जो काय मेन वाइंडिंगमधून वाहणारा जो प्रवाह आहे ह्या प्रवाहामध्ये मात्र फेज डिफरन्स आहे कोण आहे हा जास्त निर्माण होतो. आणि ह्या दोन्हीमध्ये फेज डिफरन्स निर्माण झाल्यामुळं रिझल्टंट फोर्स आहे किंवा ज्याला आपण टॉर्क असं म्हणतो, हा टॉर्क मात्र आपल्याला काय मिळतो. परंतु या रचनेमध्ये मिळणारा टॉर्क आहे हा खूप चांगला असत नाही, बरा असतो. आणि त्यामुळं अशा ह्या स्प्लिट फेज मोटर कुठं वापरतो आपण, तर ह्या स्प्लिट फेज मोटर ज्या ठिकाणी आपल्याला मिनिमम टॉर्क किंवा लो टॉर्कची गरज आहे अशा सगळ्या ठिकाणी वापरतो. पैकी आपण सिलिंग फॅन, हा सिलिंग फॅन आहे, सिलिंग फॅनमध्ये वापरला गेलेला जो काय मोटर आहे स्प्लिट फेज मोटर आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये असं लक्षात आलं की स्प्लिट फेज मोटर वापरत असताना त्याचा जो पॉवर फॅक्टर आहे, पॉवर फॅक्टर म्हणजे काय, कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, व्होल्टेज आणि करंटच्या मध्ये जो कॉस अँगल असतो त्याला आपण कॉस टॅन आणि साईन थिटा किंवा साईन अँगल असं आपण 10वीमध्ये पाहिलं होतं किंवा पाठीमागं पाहिलं होतं. त्यामध्ये जो कोसाइन अँगल आहे म्हणजे कॉस अँगल आहे, हा कॉस अँगल त्यालाच आपण काय म्हणतो, पॉवर फॅक्टर असं म्हणतो. आणि हा पॉवर फॅक्टर आहे, हा पॉवर फॅक्टर पुअर असल्यामुळे पुअर पॉवर फॅक्टर याचा अर्थ लक्षात घ्या
काय होते तर रिअल पॉवर जी आहे आपली ए सीमध्ये जे आपण रिअल पॉवर फॅक्टर पॉवर कॅल्क्युलेशन्स करतो या कॅल्क्युलेशनमध्ये रिअल पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर ॲपिरंट पॉवर असे जे काय पॉवरचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत त्यापैकी जी रिअल पॉवर आहे म्हणजे प्रत्यक्षात कन्झ्युम केलेली जी पॉवर आहे ही पॉवर जास्त लागते आणि त्यामुळे विजेचं बिल आहे हे विजेचं बिल वाढतं. त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की कुठलीही ए सी मोटर किंवा कुठलीही डी सी मोटर एका कॉन्स्टंट सप्लायवरती कार्य करते, कॉन्स्टंट विद्युत दाबावरती किंवा स्थिर विद्युत दाबावरती कार्य करते आणि त्यामधून वाहणारा जो प्रवाह आहे हा प्रवाह लोडप्रमाणे बदलतो. लोडप्रमाणे प्रवाह बदलल्यामुळं प्रवाहाची किंमत चेंज होते. आता आपल्याला इथं जादा प्रवाह लागणार म्हणजे जादा विद्युत पॉवर लागत असल्यामुळे काय होतं आहे करंट वाढतो पण व्होल्टेज हे स्थिर असतं. करंट वाढल्यामुळं आपल्याकडे बिल कॅल्क्युलेशन किंवा मीटर जे आपले आहेत ज्याला आपण KWH मीटर असं म्हणतो किंवा त्याला आपण एनर्जी मीटर असं म्हणतो. एनर्जी मीटरचं रीडिंग आहे किंवा त्याचे इंडिकेशन्स आहेत हे करंटच्या कन्झम्पशनवर अवलंबून असतात. जेवढा करंट जास्त तेवढा मीटर हा काय करतो पॉवर कन्झम्पशन जास्त दाखवतो. म्हणजे थोडक्यात असं झालं की हा जो सिलिंग फॅन आहे हा सिलिंग फॅन स्प्लिट फेज मोटरमध्ये म्हणजे स्प्लिट फेज मोटर असणारा हा सिलिंग फॅन या कंडिशनमध्ये किंवा पॉवर फॅक्टरमुळं काय करतो पॉवर जास्त कन्झ्युम करतो आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणजे काय होतं तर आपल्याला वाढीव बिल येतं. आणि म्हणून हे टाळण्यासाठी मग अशी सांगितलेली काय केलं ब्रशलेस म्हणजे VLDC मोटर वापरली जाते. आता ही जी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट आहे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठीच आपण काय केलं तर ही कपॅसिटर मोटर नावाची दुसरा प्रकार मोटरचा सिंगल फेजा मोटरचा घेतला आणि त्यामध्ये आपण काय केलं स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक कपॅसिटर जोडला. या कपॅसिटरची किंमत त्या मोटारीच्या वाइंडिंगच्या डाटावर किंवा डिझाईनवर अवलंबून असते. आपल्या सिलिंग फॅनमध्ये जे कपॅसिटर्स वापरलेले असतात ते 2 मायक्रोफॅरॅड किंवा 2.25 मायक्रोफॅरॅड किंवा 2.50 मायक्रोफॅरॅड किंवा 3 मायक्रोफॅरॅड आणि व्होल्टेज जे असेल ते 275 AC. म्हणजे या स्पेसिफिकेशनचा किंवा या मायक्रोफॅरॅडच्या या क्षमतेचा कपॅसिटर आहे हा कपॅसिटर मोटारीच्या स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडला जातो. आता ह्या कपॅसिटर मोटारीचे पुन्हा 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे त्याला आपण म्हणतो कपॅसिटर स्टार्ट मोटर. कपॅसिटर स्टार्ट मोटर म्हणजे कपॅसिटर स्टार्ट मोटर आहे याचे गुणवैशिष्ट्ये वेगळी असतात. त्यानंतर कपॅसिटर स्टार्ट अँड कपॅसिटर रन मोटर. कपॅसिटर रन मोटर मग कपॅसिटर स्टार्ट आणि कपॅसिटर रन मोटर. आणि तिसरी जी मोटर आहे तिला आपण म्हणतो डबल कपॅसिटर मोटर. आता 3 ज्या मोटारी आहेत त्या 3 मोटारींच्या गुणवैशिष्ट्यापैकी आपल्याला सिलिंग फॅनसाठी सुटेबल असणारी जी मोटर आहे ही कुठली कपॅसिटर स्टार्ट अँड कपॅसिटर रन किंवा याच मोटारीला आपण परमनंट कपॅसिटर मोटर असं म्हणतो. ही जी परमनंट कपॅसिटर मोटर आहे त्या परमनंट कपॅसिटर मोटरमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये योग्य किमतीचा कपॅसिटर कायमस्वरूपी मोटर सुरू झाल्यापासून मोटर बंद करेपर्यंत कायमस्वरूपी सिरीजमध्ये जोडला जातो. आणि त्यामुळं हा जो मगाशी मी तुम्हाला एक घटक सांगितला ज्याला आपण पॉवर फॅक्टर असं म्हणतो हा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होत राहतो म्हणजे सुधारत राहतो. आणि त्यामुळं ही मोटर कुठलीही कपॅसिटर स्टार्ट अँड कपॅसिटर रन मोटर आपल्या सिलिंग फॅनमध्ये वापरल्यामुळं सिलिंग फॅनचा पॉवर फॅक्टर चांगला राहतो. त्याचबरोबर सिलिंग फॅनचं जे काय टॉर्क आहे त्याचं जे बल आहे ते चांगलं राहतं किंवा चांगलं असतो. आणि त्यासोबतच ह्या मोटारीचं सगळ्यात चांगलं गुणवैशिष्ट्य काय असेल ज्याला आपण ॲडव्हान्टेजेस असं म्हणतो तर ह्या मोटारीचं शांत रनिंग सायलेंट रनिंग आहे. ही मोटर सुरू झाल्यानंतर याच्यामधून येणारं जे काय मॅग्नेटिक हमिंग आहे किंवा इतर प्रकारचे जे काय एअर कटिंग नॉईज आहे हे सगळे जे नॉईज आहे हे सगळे काय असतात मिनिमम लेवलला असतात. आणि म्हणून ही मोटरचं रनिंग आहे रनिंग कसं असते शांत असते सायलेंट असते. आणि म्हणून या मोटारीचा उपयोग ह्या सिलिंग फॅनमध्ये केला जातो. प्रत्यक्षात कपॅसिटर स्टार्ट मोटरचा टॉर्क आहे हा टॉर्क चांगला असतो बेटर असतो. म्हणजे ह्या ज्या सिंगल फेज मोटर्स आहेत या सगळ्या मोटारीमध्ये कपॅसिटर स्टार्ट मोटारीचा टॉर्क आहे हा उच्च असतो. ही गोष्ट आपल्याला नेहमी बोर्डाच्या परीक्षेला विचारली जाऊ शकते की कोणत्या मोटारीमध्ये हा जो स्टार्टिंग टॉर्क आहे हा उच्च आहे.
तर सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट मोटारीचा स्टार्टिंग टॉर्क हा उच्च असतो आणि म्हणून ही जी कॅपॅसिटर स्टार्ट मोटर आहे ही अशा ठिकाणी वापर केला जातो की ज्या ठिकाणी हाय स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता आहे. तर हा जो हाय स्टार्टिंग टॉर्क आहे उदाहरणार्थ कुठं लागेल आपल्याला, तर बेंच ड्रिलिंग मशीन, ही जी बेंच ड्रिलिंग मशीन आहे या बेंच ड्रिलिंग मशीनमध्ये कॅपॅसिटर स्टार्ट मोटर बसवली जाते. त्याबरोबरच कॉम्प्रेसर्स, एअर कॉम्प्रेसर, हे जे एअर कॉम्प्रेसर आहे त्या एअर कॉम्प्रेसरमध्ये ही कॅपॅसिटर स्टार्ट मोटरचा वापर केला जातो. त्यासोबतच आपण पाहिलं असेल की पेट्रोल पंप्स, हे जे पेट्रोल पंपला वापरलेली जी मोटर असते तीसुद्धा कॅपॅसिटर स्टार्ट मोटर असते. त्याचबरोबर इलेव्हेटर्स असतात, प्रिंटर्स असतात, डुप्लिकेटिंग मशीन्स असतात. अशा अनेक ठिकाणी हा स्टार्टिंग टॉर्क असणारी मशीन म्हणजे मोटर वापरली जाते आणि ती कॅपॅसिटर स्टार्ट मोटर आहे. डबल कॅपॅसिटर मोटर कुठं वापरली जाते की ज्या ठिकाणी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे त्यासोबतच हाय स्टार्टिंग टॉर्कची सुद्धा आवश्यकता आहे. अशा ठिकाणी मात्र आपल्याला डबल पॉवर कॅपॅसिटर असणारी म्हणजे डबल कॅपॅसिटर असणारी मोटर वापरावी लागते. म्हणजे डबल कॅपॅसिटर मोटर हे दोन्ही ॲडव्हान्टेजेस देते, हाय स्टार्टिंग टॉर्क ॲज वेल ॲज किंवा त्याबरोबरच आपल्याला त्यासोबतच आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटचा काय म्हणतो तर फायदा मिळतो. सिलिंग फॅनमध्ये वापरलेली मोटर आहे ही कुठली आहे, परमनंट कॅपॅसिटर मोटर. परमनंट कॅपॅसिटर मोटर, परमनंट कॅपॅसिटर मोटर वापरल्यानंतर दुसरा जो पार्ट यामध्ये वापरला जातो सिलिंग फॅनमध्ये त्याला आपण म्हणतो बॉबिन. वर छतामध्ये जो हुक वापरला जातो, छतामध्ये वापरलेला जो हुक असतो त्या हुकाला अडकवण्यासाठी या बॉबिनचा वापर केला जातो. बॉबिन अडकवल्यामुळं सिलिंग फॅनचा छत जो लोखंडापासून तयार केलेला असतो ते आणि त्यामध्ये असणारा जो काय हुक आहे का बोल्ट आहे या दोन्हीचं घर्षण होऊन निर्माण होणारा आवाजाला काय होतं, अटकाव होतो. आणि म्हणून तो आपण अटकाव थांबवण्यासाठी काय करतो, बॉबिनचा वापर करतो. तिसरा जो यामधला भाग आहे त्याला आपण म्हणतो सस्पेन्शन रॉड. सस्पेन्शन रॉड म्हणजे सिलिंग फॅनला उभी लावलेली पाईप, त्याला आपण सस्पेन्शन रॉड, हँगिंग रॉड असंही म्हणतो की आपल्या बोलीभाषेमध्ये त्याला नुसते आपण पाईप असं म्हणतो. म्हणजे सस्पेन्शन रॉड आहे हा सस्पेन्शन रॉड त्यामधला महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो भाग येतो त्याला आपण म्हणतो अप्पर कॉनपी हे म्हटलं जातं म्हणजे वरचं झाकण. तसंच खालचा भाग येतो त्याला म्हणतो आपण बॉटम कॅनोपी. बॉटम कॅनोपी, अप्पर कॅनोपी. त्यानंतर जो येतो तो कॅपॅसिटर किंवा टर्मिनल हाऊसिंग HOUSING हाऊसिंग. नंतरचा जो भाग येतो त्यामध्ये ते येतात फॅन ब्लेड्स. बघा इथं मी कुठेही बेरिंग, बुशिंग, स्क्रूज, नटबोल्ट्स असा उल्लेख केलेला नाही. थेअरीमध्ये स्पेअर पार्ट किंवा मुख्य भागांची नावं सांगत असताना काय सांगणं आवश्यक आहे, महत्त्वाचे जेवढे भाग आहेत तेवढे सांगणं आवश्यक आहे. उत्तरं लिहित असताना परीक्षेमध्ये प्रश्नाची उत्तरं लिहित असताना मुलं जे आठवल ती लिहितात. मग इथं आपण परमनंट कॅपॅसिटर मोटर म्हटलं की त्यामध्ये रोटर आला, स्टेटर आला, कॅपॅसिटर आला, त्याचे स्क्रूज आले, त्याचे नटबोल्ट्स आले, सगळं त्यामध्ये काय होतं अंतर्भूत आहे. मोटर ही कधी कंप्लीट होईल तर हे सगळे ॲसेसरीज असतील तर त्याला आपण मोटर असं म्हणणार, नुसती मोटर म्हणणार नाही. त्यामुळे थिअरीच्या पेपरमध्ये उत्तरं लिहित असताना जर तुम्हाला सिलिंग फॅनचे प्रमुख भाग सांगा म्हणून असं जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काय लिहिलं पाहिजे, परमनंट कॅपॅसिटर मोटर 1 बॉबिन, 2 सस्पेन्शन रॉड, 3 सस्पेन्शन रॉड, 4 अपर कॅनोपी, 5 बॉटम कॅनोपी, 6 टर्मिनल हाऊसिंग, 7 फॅन ब्लेड्स. आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला आठवलं नाही काय तर त्याच्यावर नुसतं ETC लिहून टाका इत्यादी. म्हणजे एवढे 7 पार्ट्स आपल्याला अपेक्षित असतात. म्हणजे कमीत कमी 6 लिहिणं अपेक्षित आहे तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळतात, तर अन्यथा मार्क्स मिळत नाही. आता आपण पहिला पार्ट बघितला परमनंट कॅपॅसिटर मोटर. परमनंट कॅपॅसिटर मोटारीची जर सर्किट डायग्राम काढली आपण तर कशी असते तर त्यामध्ये 2 वाइंडिंग असतात. गेल्या वर्षी आपण पाहिले, मागच्या युक्तीमध्ये आपण पाहिले की 2 वाइंडिंग असतात. हे 2 वाइंडिंग्स आहेत.
त्यातलं एक वाइंडिंग असेल ते स्टार्टिंग वाइंडिंग असेल, दुसरं वाइंडिंग असेल ते रनिंग वाइंडिंग असेल. आणि ही मोटर AC असल्यामुळे याच्यामधला जो रोटर असतो हा रोटर असा आहे इंडक्शन रोटर आहे. इंडक्शन रोटर या शब्दाचा अर्थ इंडक्शन मोटारीमध्ये वापरलेला शॉर्ट सर्किट असणारा स्क्विरल केज रोटर. म्हणजे या रोटरच्या अशा असणारी जी रचना काय असते, शॉर्ट सर्किट रोटरची रचना काय असते हे आपण पाहिलेली आहे. तर असा स्क्विरल केज रोटर वापरला जातो. आणि एका मोटारीच्या एका वाइंडिंगमध्ये म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंगमध्ये आपण काय करतो, कपॅसिटर सिरीजमध्ये जोडतो. हा कपॅसिटर आपण सिरीजमध्ये जोडला बघा. म्हणजे सिलिंग फॅनची जर तुम्हाला मंडळाकृती कोणी विचारली तर तुम्ही सिलिंग फॅन काढताना कसे काढताय, तर त्याला असणार ही मोटर, त्याला असणारा हे फॅन ब्लेड्स काय असते ते हे फॅन ब्लेड, त्याला असणारा हा रॉड आहे, असं काहीतरी काढता. ह्याला सर्किट डायग्राम म्हणत नाही, ह्याला नीट स्केच असं म्हणतात. म्हणजे सुबक आकृती म्हटली जाते. सुबक आकृती आणि मंडळ आकृतीमध्ये फरक आहे. आपल्याला जी विचारली जाते ती सर्किट डायग्राम विचारली जाते. आणि सर्किट डायग्राममध्ये मी इथं तुम्हाला काढून दिलेली आकृती आहे. हे जे वाइंडिंग आहे याला आपण म्हणतो स्टार्टिंग वाइंडिंग. हे जे वाइंडिंग आहे यालाच आपण मेन वाइंडिंग किंवा रनिंग वाइंडिंग असं म्हणतो. रनिंग वाइंडिंग त्याच्या सिरीजमध्ये आपण एक कपॅसिटर जोडलेला आहे. आणि हा आहे हा स्क्विरल केज रोटर. हा रोटर एका दिशेने फिरतो. तर डायरेक्शन तुम्ही दाखवायला काही हरकत नाही. म्हणजे अशा पद्धतीची जी सर्किट डायग्राम आहे, ही सर्किट डायग्राम आपल्याला अपेक्षित असताना तुम्ही विनाकारण इथं जी नीट स्केच आहे, म्हणजे आपलं ड्रॉइंग फार चांगलं आहे वगैरे असं म्हणण्यापेक्षा काहीतरी तुम्ही काढलं आहे आणि आठवते बघितले अशा आकृती काढल्यामुळं बोर्डाच्या स्कोरिंगमध्ये फरक पडतो किंवा आपल्याला चुकीच्या आकृतीला मार्क्स दिली जात नाही. म्हणून अशा आकृतीपेक्षा ही आकृती फार महत्त्वाची. या आकृतीमध्ये पहा काय आहे ते, या आकृतीमध्ये वाइंडिंग आहे. वाइंडिंगला एक आणि अशी दोन टोकं असतील. कपॅसिटरला 1-2 टोकं असतील. म्हणजे यामध्ये 1 2 3 4 इथे 4 टोकं झाली, इथे 2 6 टोकं झाली. म्हणजे वाइंडिंग मोटर आहे. या मोटारीच्या वाइंडिंगमध्ये एकूण 6 टर्मिनल्स बाहेर आले असतील. त्यातली 2 कपॅसिटरची असतील. 2 कपॅसिटरची असतील, 2 स्टार्टिंग वाइंडिंगची असतील. स्टार्टिंग वाइंडिंग आणि 2 रनिंग वाइंडिंगची असतील. 2 रनिंग वाइंडिंगची असतील. अशी 6 टोकं असतील. प्रत्यक्षात मात्र सिलिंग फॅनमधून जे टर्मिनल्स बाहेर घेतलेले असतात त्यामध्ये 3 टोकं असतात. 3 टोकामध्ये हे टोक आहे, हे टोक कॉमन असते. एक टोक कॉमन असते, कॉमन. आणि हे एक टोक आणि हे एक टोक, अशी 3 टोकं बाहेर काढलेली असतात. 3 टोकं बाहेर काढण्याचं वैशिष्ट्य काय असेल तर कनेक्शन्स करत असताना मोटारीची वैशिष्ट्य अशी आहेत की या मोटारीमध्ये स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग या दोन्हीची रचना आहे ही जवळजवळ सारखी आहे. सारखी असल्यामुळं तुम्ही हा कपॅसिटर स्टार्टिंग वाइंडिंग या वाइंडिंगमध्ये जोडला तरी चालतो किंवा या वाइंडिंगमध्ये जोडला तरी चालतो. ज्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कपॅसिटर तुम्ही जोडलेला असेल तिलाच आपण स्टार्टिंग वाइंडिंग असं म्हणणार आहे. आणि म्हणून त्यामध्ये 3 टोकांची योजना करून काय केलं जातं, तुम्ही ज्या टोकामध्ये काय करणार आहात वाइंडिंग जोडणार आहोत, कपॅसिटर सिरीजमध्ये जोडणार आहे त्याला आपण स्टार्टिंग टोक असं म्हणतो. आणि अशा वेळी कॉमनला एक सप्लाय आणि एक 2 पैकी एका टोकाला दिल्यानंतर जर फॅन क्लॉकवाईज दिशेने फिरत असेल तर तेच कनेक्शन्स कंटिन्यू ठेवलं जातं. किंवा जर आपल्याला मोटर उलट दिशेने फिरवायची असेल तर कॉमनचं टोक आहे तसंच ठेवून आपण फक्त इथलं टर्मिनल बदलतो. आणि इथलं टर्मिनल बदलत असताना हा जो कपॅसिटरची टोकं आहे ती कपॅसिटरची टोकाची वायर्स आहेत, ही वायर्स तुम्हाला बाहेर दिसतात. आणि ती वायरची टोकं बदललेत असं तुम्हाला प्रथम दर्शनी दिसतं. आणि मग पेपरमध्ये उत्तर लिहिताना तुम्ही कपॅसिटरची टोकं बदलून दिशा बदलता येते असं म्हणता आणि ते उत्तर चुकतं. मोटारीची फिरण्याची दिशा बदलायची असेल तर आपल्याला स्टार्टिंग वाइंडिंगचे टोक बदलून किंवा रनिंग वाइंडिंगचे टोक बदलूनच ते साधता येतं. इथं मात्र आपण तसंच करत असतो. पण कपॅसिटर समोर वर बाहेर दिसत असल्यामुळं त्याच्या वायर्स दिसत असल्यामुळं तुम्ही कपॅसिटरची टोकं बदलून दिशा बदलताय असं वाटतं तुम्हाला आणि तसंच उत्तर लिहिता आणि त्या उत्तराला मार्क्स मिळत नाही. तर अशा पद्धतीनं हे सर्किट डायग्रॅम आहे. हे सर्किट डायग्रॅम त्यामधली आता त्याचं जे वर्किंग आहे ही वर्किंग आपण काय करूया नंतरच्या तासाला पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.